राजीनामा दिल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। मिलिंद देवरा यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे। काँग्रेस परिवारासोबत देवरा कुटुंबीय हे अनेक वर्षांपासून निष्ठेने जोडले गेलेले होते। त्यांनी हे पाऊल टाकू नये यासाठी आम्ही सर्वांनी शर्थीने प्रयत्न केले, पण नेतृत्वाने पण तुमची मनधरणी केली। पक्ष एक इतिहास रचत असताना तुम्ही पक्ष सोडण्याचं जाहीर केलं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। आणि दरम्यान देवरा यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे। लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ यायला लागल्यात त्याचप्रमाणे आता आपण बघत असाल प्रत्येक पक्षातले जे मोठे कार्यकर्ते आहेत ज्यांना तिकिटाची अपेक्षा आहे हे आता तिकीट मिळणार नाही म्हणून दुसऱ्या पक्षामध्ये उड्डाण घेत आहेत। अशाच आता मिलिंद देवरा दक्षिण मुंबईचे लोकसभेचे माजी खासदार होते, त्यांनी आता पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे। रात्रीच त्यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे की मी काँग्रेस 55 वर्षानंतर सोडतोय। आता त्यांनी हा निर्णय का घेतला असावा? आपल्यासोबत मुंबईचे अध्यक्ष वर्षा गायकवाड हे जोडलेले आहेत। स्वतः आपण त्यांना विचारणार ताई का निर्णय घेतला, त्यांना का असं घ्यावं लागलं? नाही, खरं तर मी सकाळी जर माझं आपण बघितलं असेल तर मी सांगितलं की दुर्दैव आहे, कारण ज्या पक्षाने आपल्याला खासदारकी दिली, आपल्याला तरुण वयामध्ये मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं, जर आज मुरलीभाई असते तर कदाचित असं घडलं नसतं। परंतु दुर्दैवाने आज देशामधली जर परिस्थिती बघितली तर बरोबर आज भारत जोडो न्याय यात्रा सुरू होते आहे। मागे सुद्धा 31 तारखेला 1 तारखेला कार्यक्रम होता, त्यावेळी सुद्धा असं काही करण्याचा त्यावेळी सुद्धा प्रयत्न नगरसेवकांच्या माध्यमातून जे आहे ते शिंदे सरकारने फडणवीस सरकारने केला होता। मला कळत नाही की भाजपा आणि RSSची जी विचारसरणी आहे ती आदरणीय राहुल गांधीच्या विचारसरणीला एवढी का घाबरते। आज सुद्धा त्यांनी बरोबर भारत जोडो न्याय यात्रेच्या दिवशीच हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला। तर आता मला अपेक्षा होती की काँग्रेस आणि देवरा परिवारचं नातं हे एक वेगळं नातं होतं आणि ज्या तऱ्हेने काँग्रेसने 50 वर्षाचे ते बोलत आहेत त्या तऱ्हेने काँग्रेसने त्यांना भरभरून देण्याचं काम केलं, त्यांना शक्ती प्रदान करण्याचं काम केलं। देवरा परिवारचा चेहरा जो निर्माण झाला किंवा वर्षा गायकवाडचा जो चेहरा निर्माण झाला आहे ती काँग्रेसची देण आहे, हे आपल्याला नकारता येणार नाही, हे सत्यता आहे। आणि म्हणून अशा वेळेला जेव्हा खरंच पक्षाला गरज आहे, संघर्षाचं वातावरण आहे, एका साईडला दडपशाही आहे, एका साईडला दहशतशाही आहे, एका साईडला ED CBI इन्कम टॅक्सचा वापर होत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये दबाव यंत्राचा वापर होत आहे। आपण जे बोलतात की साऊथ मुंबईच्या जे सीट आहे त्याच्या बाबतीमध्ये निर्णय न झाल्यामुळे ते गेलेत, खरं तर मी त्यांच्याशी बोलत होते, आमचे केंद्रीय जे जितके प्रभारी आहेत ते त्यांच्याशी बोलत होते, आमच्या केंद्रामधले सगळे जे नेते आहेत ते त्यांच्याशी बोलत होते। आमचं म्हणणं होतं की अजून चर्चा झालेलीच नाही आहे, अजून चर्चा सुरू आहे या सीट वाटपाबाबत आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये राज्यसभा असेल किंवा विविध सीट आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा चर्चा काळात होणार आहे। आपण पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहात, आपला 50 वर्षाचा इतिहास आहे, याच्याबद्दल पक्ष आपल्या बरोबर राहील, आपण एक कुटुंब आहोत, आपण चर्चा करू आणि चर्चा करून हे प्रश्न सुटतील। तुम्ही म्हणताय की चर्चा झालीच नाहीये, मग त्यांनी निर्णय घेण्याचं कारण काय? ते आज शिंदेगड शिवसेनेच्या शिंदेगडामध्ये प्रवेश करतात असं म्हटलं जातं। नाही, मी तेच सांगते ना, अजून चर्चा चालू आहे ना, अजून लोकसभेच्या सीटांबद्दल फायनल डिस्कशन कुठे झालेलं आहे? पहिली चर्चा झाली, लास्ट टाइमची चर्चा झाली महाविकास आघाडीची किंवा इंडिया अलायन्सची, पहिलीच चर्चा झाली। पहिल्या चर्चेमध्ये काही निर्णय होतात का? एक भूमिका त्यांनी मांडली, एक भूमिका आम्ही मांडली। आणि मिलिंद देवरा